नमस्कार मैत्रिणींनो, आज मी एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। एका बाळाची कुंची मी बनवणार आहे आणि ती सुद्धा एका पक्षाची आहे। आता तो पक्षी कुठला आहे हे मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही। हा व्हिडिओ तुम्ही बघता बघता तुम्हाला मध्ये आल्यानंतर हे आपोआपच समजेल, किंवा व्हिडिओच्या शेवटी पण मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवणारच आहे, तर त्यावेळेला तुम्हाला समजेल आणि मी सांगेन पण त्यावेळेला। तर ती कुंची बनवण्यासाठी आपल्याला बाळाच्या डोक्याचा भाग जिथे येतो, म्हणजे कुंचीचा वरचा भाग, तर त्याच्यासाठी इथे मी कपडा घेतलेला आहे या रंगाचा। हे सगळे जे कपडे आहेत हे शिल्लक राहिलेल्या तुकड्यातनं मी वापरणार आहे। याची रुंदी आहे 8 इंच आणि लांबी आहे 16 इंच। हे असे मी 2 कपडे घेतलेत, हे बघा, एकाखाली एक। आणि इथे तुम्ही बघू शकता याला इथे जोड पण लावलेला आहे, म्हणजे हा पुरत नव्हता म्हणून मी त्याला जोड लावला। आता हा डोक्याचा भाग बनवण्यासाठी हा कपडा घेतलाय। त्यानंतर इथे मी एक हा लाल कपडा पण घेतलेला आहे, याला पण मी इस्त्री करून घेतली आहे। हा सुद्धा अस्तर सारखाच, म्हणजे अगदी पातळ कपडा आहे, हा बघा। हे 2 कपडे झाले। अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी लागणार आहेत, परंतु त्याआधी इथे मी ब्लाऊज शिवल्यानंतर जो कॅनव्हास राहतो, तर तो कॅनव्हास इथे घेतलेला आहे। ही त्याची स्टिकी बाजू आहे आणि ही आहे वरची बाजू। तर आता सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, हा जो हात आहे, हा हात जेवढा फाकवून ठेवता येईल तेवढा फाकवून ठेवायचा आहे। जेवढा मला फाकवून ठेवता येईल तेवढा फाकवलाय, म्हणजे ही बोटं अशी आहेत। आता मला काय करायचंय, करंगळीचं हे जे टोक आहे, इथून मी हात आखायला सुरुवात करणार। आपण आता शाळेत असताना वगैरे जसं आखायचो आपली बोटं वहीवर किंवा एखाद्या कागदावर, त्या पद्धतीने हे आपल्याला आखून घ्यायचंय। थोडंसं इकडे तिकडे झालं तरी काही आपल्याला फरक पडत नाही। आणि हे मी इथपर्यंत हे आखून घेणार आहे, हे असं। म्हणजे थोडक्यात संपूर्ण हात मी इथे आखून घेतला। कशावर घेतला? कॅनव्हास पेपरवर। हा हात आखून झाला। आता आपल्याला असंच अजून एक करून घ्यायचंय, परंतु या वेळेला आपल्याला फक्त ही जी 2 बोटं आहेत उंचवाली, 2 किंवा 3 घेतली तरी चालतील। तर ती आता मी एवढ्या तुकड्यावर ही कापून घेणार, परंतु इथे मी पूर्ण हात घेतला, इथे मी पूर्ण हात घेणार नाही, इथपर्यंतच घेणार आहे। म्हणून हा जो कॅनव्हास आहे हा मला पुरेल असा आहे। इथे पण जेवढा फाकवून घेता येईल तेवढं मी हे फाकवून घेणार आणि ही 3 बोटं अशी काढून घेणार, ही अशी। आणि हे हे मी आखून घेतलं। आता हे मी कापून घेते। जसं मी आखलंय तसं मी हे कापणार आहे। हे बघा, हे मी कापून घेतलं। हे थोडंसं मी उंच कापलं, कारण मला हे उंच हवंय, म्हणून थोडंसं मी हे उंच कापलेलं आहे, कारण हे मला असं जोडायचं आहे त्यामुळे। आता हे मी या लाल कपड्यावर चिकटवून घेते। त्यानंतर मग पुढे काय करायचं हे आपण नंतर बघू। हे बघा, हे आता मी चिकटवून आणलंय। आता याला पाव इंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्जिन ठेवून हे सगळं मी कापून घेणार आहे। पण कधी? आधी मी हे मशीनवर याला पूर्ण आधी टिपा मारून घेणार, आणि टिपा मारून घेतल्यानंतर मग हे आपल्याला पाव इंच मार्जिन ठेवून कापून घ्यायचंय। आता मी हे एवढं कट करून घेते। हा कपडा आपल्याला लागणार आहे, पण नंतर लागणार आहे। तर याला मी आधी पूर्ण टिपा मारून घेते मशीनवर। हे आता हे असं शिवून तयार झालंय।
आता आपल्याला असा डबल कपडा घ्यायचा आहे, कारण ते थोडंसं जाड झालं पाहिजे. मी विचार करत होते कॉलर कॅनव्हास घ्यायचा, पण कॉलर कॅनव्हास घेतला तर ते उलटवणं मला कठीण जाईल, म्हणून हे मी आता असं ठेवणार आहे. आणि मग हे आपल्याला उलटवायचं आहे. परंतु जर ते उलटवायचं असेल तर इथे टीप मारून आपल्याला चालणार नाही. त्यामुळे फक्त बोटांना मी टीप मारून घेणार आणि उलटवल्यावर नंतर मग आपण ते व्यवस्थित करणार आहोत. तर हे आता आधी मी याला जोडून घेते. हे बघा, आता इथे आपल्याला तिरके कट द्यायचे. हे कट देताना कुठेही शिलाई कापली जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. इथे आता कमी मार्जिन आहे, मग छोटेसे कट देऊन घ्यायचे. इथे आता हे बघा, इथे माझी थोडीशी ही वर शिलाई गेलेली आहे, त्यामुळे इथे मी कटच देणार नाहीये. हे बघा, अगदी आणि हे आता आपल्याला उलटवायचं. हे उलटवताना इतकी अगदी म्हणजे व्यवस्थित काळजी घेऊनच हे आपल्याला उलटवायचं आहे. प्रत्येक बोट आपल्याला हे उलट करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे हे पाची बोटं मी उलटी करून घेते. तुम्ही काहीही टोकदार घेऊ शकता, परंतु हे कुठेही फाटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि अगदी अलगदपणे ही सगळी बोटं मी आता उलटवून घेणार आहे. फाटू नये म्हणून मी इथे पेन्सिलचा वापर केलेला आहे. हे बघा, असं हळुवारपणे हे आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं या बोटांमध्ये थोडा थोडा कापूस भरायचा आहे, ज्यामुळे काय होईल, त्याला एक ताठरपणा राहील. म्हणजे असं ताठ राहील, ते ताठ राहिलं पाहिजे असं टोपीवर, त्यामुळे थोडासा कापूस भरायचा. खाली त्याला डबल कपडा घेतला, पण तरी सुद्धा ते तसं ताठ राहणार नाही. हे असं ताठ राहिलं पाहिजे, त्यामुळे याच्यामध्ये आता आपण कापूस भरू आणि कापूस भरून याला वरनं टिपा मारून घेऊ. जसं हे बनवलं त्याच पद्धतीने हे पण मी बनवून घेणार आहे, जे दुसरं मी बनवलंय ते. हे असं दाबून घ्यायचं आणि याच्यावरनं आपल्याला आता टीप मारायची आहे. हे बघा, अशा प्रकारे हे आता मी दोन्ही तयार करून घेतलेले आहेत. हे झालं. आता आपल्याला चोच तयार करायची आहे पक्षाची. त्यामुळे हा कपडा घेतलाय आणि याच्या एका टोकाला ही ताटली ठेवायची, छोटी. तुमच्या घरात कुठलीही छोटी ताटली असेल ती वापरा, किंवा डब्याचं झाकण वापरलं तरी सुद्धा चालेल. हे असं आखून घ्यायचं आणि हे कापून घ्यायचं. हे कापून घ्यायचं. हे इथे असं बरोबर दुमडायचं आणि इथून आपल्याला टीप मारायची अशी. हे बघा, असा आकार द्यायचा आणि याला तिरके कट द्यायचे. आता हे आपल्याला उलट करून घ्यायचं आणि याच्यामध्ये पण आपल्याला कापूस भरायचा आहे. हे बघा, ही अशी थोडीशी दाबून घ्यायची आणि ही ठेवून द्यायची. आता आपल्याला
बाळाच्या टोपीचा जो वरचा भाग आहे तो तयार करायचा आहे. तर त्यासाठी मगाशी मी तुम्हाला जे सांगितले 8 बाय 16चे तुकडे ते आता मी घेणार आहे. हे बघा, आता हे दोन्ही बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे आधी. हे बघा, हे मी इथे दोन्ही बाजूनी शिवून घेतलं. दोरा बदलला कारण तो लाल दोरा होता, तो दिसू नये म्हणून मी हा दोरा बदललेला आहे. आता नेहमी आपण जसं कुंचीला करतो तसंच या बाबतीत पण आपल्याला करायचं आहे. हे बघा, हे दोन्ही एकमेकांवर मॅच करून घ्यायचे. दोन्ही शिलाई ज्या आहेत त्या अशा एकमेकांना मॅच करून घ्यायच्या. वाटलं तर इथे तुम्ही टाचणी लावू शकता. ही अशी बरोबर शिलाईला शिलाई जुळली पाहिजे. इथे ही टाचणी लावून घेतली. आता आपल्याला हे असं करायचं, असं नेहमी आपण कुंचीला करतो तसंच करायचंय. आणि हा जो भाग आहे इथे आपली चोच येणार आहे. ही चोच छोटीच ठेवायची आपल्याला. ती अशी आतमध्ये घुसवायची आणि ती कुठपर्यंत येते तिथपर्यंत हे असं मार्क करून घ्यायचं. आता हे अंतर किती आहे हे आपल्याला टेपने मोजायचं आहे. जवळ 1.5 इंचाला एक लाईन कमी, म्हणजे एक सूत कमी असं आलेलं आहे. या बाजूने पण आपल्याला करून घ्यायचं आहे. हे असं. आणि इथे आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. हा असा गोलाकार द्यायचा. आणि त्यानंतर आपली घरातली जी पोहे खायची डिश असते किंवा एक नाश्त्याची जी डिश असते ती डिश अशी पकडायची आणि बरोबर त्याच्या कडेने आपल्याला इथे असं हे आखून घ्यायचं इथपर्यंत. आणि हा जो भाग आहे हा थोडासा असा वळवायचा. हे इथे बाहेर जात आहे असं वाटलं तर थोडंसं तुम्ही हे बरोबर आतून घेऊ शकता. हे मी थोडंसं कट करून घेते. आता हा भाग आपल्याला इथपर्यंत कापून टाकायचा. हा कापून घेतला. आता इथून आपल्याला ही कुंची जी आहे ती इथून शिवत यायची. खाली एक अर्ध्या इंचाचं आपल्याला मार्जिन सोडायचं आहे दोन्ही बाजूने आणि इथून पुढून ही शिवायला सुरुवात करायची आहे. इथे आल्यानंतर इथे आपण गोलवा दिलाय ना, तर त्याच आकारात इथे आपल्याला इथपर्यंत हे शिवून घ्यायचंय, इथपर्यंत. आणि इथे ही जी आपण चोच बनवलेली आहे ही चोच आपल्याला याच्यामध्ये घुसवायची आहे. 2 कपडे आहेत, याच्यामध्ये ही चोच आपल्याला घुसवायची आहे. इथून आता इथपर्यंत ही चोच आली. आता हे जे आपण बनवलंय ते आपल्याला असं ठेवायचंय, म्हणजे पक्षाच्या डोक्यावर हे असं आलं पाहिजे. असं बघा, हे असं जोडायचंय आपल्याला. म्हणजे हा जो छोटा भाग आहे तो इकडे येईल. तर हे इथून जोडायचंय आणि हे असं जोडायचंय. तर हे आपण आता आधी पहिलं हे 3 बोटंवाले आहेत ना, हे आधी आत घालू आपण. आणि मग हे घालू. हे बघा, हे असं झालं. आता आपल्याला इथे लक्षात घ्या, हा जो आकार आहे ना हा इथे थोडासा असा आतून गेलेला आहे आणि हा आकार गोल आहे. हा आकार याच्यामध्ये बसणार नाही. म्हणून आता काय करायचं, हे बघा इथे थोडंसं हे असं आतमधून घ्यायचं. म्हणजे हे आतून घ्यायचं. याला टीप जी आहे ती आतून तशी मारायची. उलटं करायचं आणि हे बघा इथे लक्षात घ्या, हा जो आकार आहे हा वेगळा आहे, हा आकार वेगळा आहे. त्यामुळे हा आकार पण थोडासा अशी टीप मारून घ्यायची, अशी.
तरच हा भाग त्याच्यामध्ये आतमध्ये जाईल, नाहीतर काय होईल, हे याच्यामध्ये आतमध्ये बसणार नाही. तर ही टीप आता आपण आधी मारून घेऊ. हे जे आपण लावलेलं आहे ते लाल हातांचं जो डिझाईन करून लावलेला आहे त्याच्यामुळे हा आकार बदलला, म्हणून हा पण आकार मी बदलून घेतला. हा अंदाजाने घेतला तरी चालतो, याला काही मोजमाप वगैरे काही नाही. आणि हे आता बाहेरचं आहे हे कापून टाकायचं. आणि आता हे आपल्याला असं आतमध्ये घुसवायचं आहे. पूर्ण ही टोपी सुलट करायची आणि हा जो भाग आहे हा असा व्यवस्थित आतमध्ये घुसवायचा. या दोन्ही शिवणी अशा एकत्र पकडायच्या व्यवस्थित. आणि हे जे आहे हे एक्स्ट्राचं जे आहे हे आता कापून टाकायचं. आणि इथे आता आपल्याला जो खाली आपण जे लावतो झालरसारखं ते आता इथे आपल्याला जोडायचं आहे. तर ते आता मी तो कपडा माझ्याकडे शिल्लक राहिलेल्या तुकड्यातला थोड्या वेगळ्या रंगाचा आहे, तो मला प्लेन हवा होता परंतु प्लेन मिळाला नाही, मी आता दुसरा जोडते. तर हे आता आपण जोडून घेऊ. आता इथे मी काय केलं, ही जी खालची बाजू होती ना त्याला टीप मारून घेतली आणि इथे एक त्याला चूण घालून घेतली, कारण हे अस्तरचा कपडा असल्यामुळे हा ताणला जातो. आणि दुसरं कसं झालं, याचं वजन आलं, परंतु तरीही काही हरकत नाही, आपण फिनिशिंग सकट ही कुंची पूर्ण करू शकतो. फक्त इथे त्याला मला जरा चुणी घालावी लागली. आता खाली आपल्याला झालर लावायची आहे, म्हणजे खालचा जो पाठीवरचा भाग आहे तो आपल्याला तयार करायचा आहे. इथे माझ्याकडे हा एवढाच कपडा शिल्लक होता, तर त्या कपड्यातनं मी आता हे करणार आहे. याला मॅचिंग प्लेन कपडा पण मला मिळाला नाही. तर आता हे मी कसं केलं हे सांगते. अर्थात हे कसं केलंय हे तुम्हाला जर व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या पोपटकुंचीचा व्हिडिओ बघू शकता, परंतु त्याच्यामध्ये मी पंख केलेले आहेत, त्यामुळे तिथे पण वेगळी पद्धत वापरलेली आहे. तर हे मी काय केलं, सुलट बाजू एकमेकांवर ठेवून उलट्या बाजूने टीप मारून घेतली 3 बाजूंना, आणि ही एक बाजू मी उघडी ठेवली आणि नंतर व्यवस्थित कॉर्नर बाहेर काढले आणि त्याच्यावरनं दाबटीप दिली. आता हे मी याला जोडणार आहे आणि ही कुंची आता मी पूर्ण करणार आहे. तर त्यासाठी आता काय करायचं, हे असं पकडायचं. याचा मी इथे मध्य काढून घेतलेला आहे आणि हा जो एक भाग आहे हा याला इथे जोडायचा आहे. मग ते इकडून न जोडता आपण जर इकडून जोडायला सुरुवात केली तर आपल्याला कुठे चूण घालायची आहे हे समजतं. म्हणून हा भाग शक्यतो खालचा वर ठेवायचा आणि वरचा खाली ठेवायचा आणि असा हा भाग याला आपण जोडायला घ्यायचा. हे बघा असा इकडून, हे बघा हा असा जोडायचा याला, म्हणजे आपल्याला बरोबर मध्यावर आल्यानंतर किती चुण्या घ्यायच्या आहेत हे आपल्या लक्षात येतं. हे बघा असं ठेवायचं, म्हणजे सुलट बाजू एकमेकांवर येतील आणि इकडनं आपण त्याला टीप मारत जाऊ आणि मध्यावर आपल्याला जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्या चुण्या आपण याला घालून घेऊ. हे बघा आता हा जो भाग आहे हा आपल्याला या असा ठेवून हे कव्हर करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा अशी याला दुमड घालायची आणि इकडनं टीप मारून घ्यायची. तर इथे आता मी हे 2 बंद करून घेतलेत. मी बंद थोडेसे लांबच ठेवलेत, कारण समोरून बांधल्यानंतर बाळाला मागणं सुद्धा बांधायला लागतात, त्यामुळे थोडे लांब बंद असले की जरा बरं पडतं. हे बघा, तर अशा प्रकारे आपली ही कोंबडा कुंची आता तयार झाली. जशी कोंबड्याची चोच असते तशी, आणि हे कोंबड्याच्या पाठीवर असते ही झालर. आता तुम्ही म्हणाल हा जो कापूस आहे या कापसाचं बाळाला वजन होईल, पण ही कुंची साधारण 6 महिन्याच्या बाळाला पुरेल एवढी आहे. ही बघा, आणि हा जो कापूस आहे हा धुतल्यानंतर हळूहळू मऊ पडतो, त्यामुळे याचं वजन वगैरे व्हायचा काहीही प्रश्न येत नाही.
आता मी ही तुम्हाला कुठेतरी अडकवून दाखवते ही कशी दिसते, म्हणजे याचा फायनल लुक तुम्हाला मी कुठेतरी अडकवून दाखवते. हे बघा, आता मी याला तुम्हाला ती घालून दाखवते. ॲक्च्युअली मी खाली एक डबा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर एक बॉक्स ठेवला आहे जो माझ्या लेकीच्या प्रोजेक्टमधला होता. तर हे बघा, इथून त्याला गळ्याला जसा ही बाळाचा गळा आहे आणि ही मान आहे, तर गळ्याला असा एक फेरा घेऊन मागे जर कुंची बांधली तर ती बाळाला व्यवस्थित बसते आणि ती बराच वेळ बाळाच्या डोक्यावर राहते. म्हणून हे जे या ज्या नाड्या आहेत या नेहमी लांब ठेवायच्या असतात, जशा मी आता ठेवल्या. आणि आता मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते. म्हणजे ॲक्च्युअली काय आहे, हे छोटं आहे आणि कुंची मोठी आहे, त्यामुळे एवढं पटकन ते असं नीट बसणार नाही. हे बघा, तर जसं कोंबड्याच्या पाठीवर असतं तशा आकाराचं मी ते तयार केलेलं आहे. आणि ही जी चोच आहे ही चोच सुद्धा खरं ही घातल्यावर बाळाला जेव्हा आपण घालतो ना तेव्हा ते असं येईल, असं. आणि हे खरं तर अजूनही ताट उभं राहायला पाहिजे. तर ते काय करायचं ते काही माझ्या डोक्यात आलं नाही, पण एक वेगळ्या प्रकारची कुंची असं तुम्ही म्हणू शकता. हल्ली ते छोट्या मुली पण अशा त्या सशाच्या कानांच्या शेपट्या लावलेलं वगैरे काहीतरी ते असं घालत असतात, तर त्या टाईप झालं असं पण तुम्ही समजू शकता. पण एक वेगळा उपक्रम किंवा एक वेगळ्या प्रकारची कुंची असं म्हणून मी हे शिवलेलं आहे. जे मी शिवलंय ते कसं झालंय हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे माझ्या डोक्यात होतं, आता कोंबड्याच्या पाठीवर जसं हे असतं तर तसं दाखवायचा माझा तो विचार होता. तर तशा प्रकारे हे काही वाटतंय का हे काहीतरी वेगळंच विचित्र वाटतंय हे पण मला कमेंटमध्ये कळवा. किंवा कुंचीचा एक वेगळा प्रकार या दृष्टीने बघायला गेलं तर हे चांगलं वाटतंय का हेही मला कळवा. जे काही तुमचे कमेंट्स असतील ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. म्हणजे माझ्या काही चुका झालेल्या असतील तर मला सुद्धा ते अवश्य समजेल आणि तुमच्या या सूचनांचं मी नक्कीच स्वागत करेन. आणि एकंदरीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून मला माझ्या चॅनलची ग्रोथ वाढवण्यासाठी मदत करा. आता आपण इथेच थांबू आणि आता आपण पुन्हा भेटू असंच काहीतरी नवीन बघण्यासाठी किंवा नवीन शिकण्यासाठी. आजचा हा व्हिडिओ तुम्ही अगदी मनापासून बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.